सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग. सो हा व्लॉग मी खूप दिवसांनी बनवण्याचं रिझन तुम्हाला सांगते. मी मम्मीला सुद्धा लूज मोशन्स होत होते. माहिती नाही तिला अचानक त्याचा त्रास झाला काय की तिने आईस्क्रीममध्ये एक आंबा खायला. तर तुम्ही बोलत असाल की प्रेग्नन्सीमध्ये तर आंबा नाही चालतो, मग आमच्या मम्मीला चालतो. सो आता मलासुद्धा बरं नाही घेऊन तिला जेव्हा थोडंसं बरं वाटायला लागलं तेव्हा मला वीक वाटायला लागला. त्याच्या रात्रीच मला ताप भरला, आता सर्दी आहे मला. रात्री 3:30 वाजता पप्पा म्हणजे पाय चेपत होते आणि 6:30 वाजता मी औषध घेतलं. तेव्हापासून आम्ही कोणीच नाही झोपलो आहे. ते मी फक्त एक तास झोपली. आता लगेच उठली. आता ब्लॉग बनवते तुमच्यासाठी. आणि मला कळालं गाईज की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नाही करत आहे. लवकर जाऊन आधी करा, हे स्किप करा लवकर करा. केलं का आता? बोला, मी करत नाही. लवकर करा. चल आता आपण पुढे वळूया. सो आज माझं कॉम्पिटिशनसुद्धा होतं. म्हणजे माधवाई आहे जी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वुमन्स डेचं म्हणजे काहीतरी प्रोग्राम वगैरे काहीतरी असं होता. सो त्यांनी गणेश वंदना मला करायला नाही सांगितलं, म्हणजे करायला सांगितली होती पण त्यांनी लगेच दुसऱ्यांना दिली, माहिती नाही. सो म्हणजे मलाच करायची नव्हती गणेश वंदना, कारण की मला तसं नाही जमणार. त्यामुळे मी जो आता कॉम्पिटिशनला डान्स केलेला नटेश्वरची तिकडे ट्रॉफी आहे तिकडे जो मी डान्स केलेला आहे तो मी तिकडे करणार आहे. सो माझा फर्स्ट डान्स नाही आहे. जर मला बरं वाटलं तर मी करणार आहे, नाहीतर मी नाही करणार आहे, कारण की आत्तासुद्धा मला बरं नाही आहे. आत्ता मला औषध म्हणजे घेणार आहे. आत्ताच मी जस्ट मॅगी खाल्ली. मम्मीलासुद्धा बरं नाही आहे. मम्मीने समृद्धीला मेंदूवडे आणायला सांगितलेले आणि दिली. मग तिने ती खाल्ली आणि मला मॅगी. सो मी मॅगी खाल्ली. त्यानंतर मग आता थोड्या वेळ असंच खेळत होती, टाईमपास. त्यानंतर मग आता व्लॉग करते. सो पुढे कंटिन्यू करूया आपला ब्लॉग. चला. तो सकाळी तसाच बाहेर येतो. It's a different issue. So you should chew your food properly. High protein, milk, cheese, egg, fish are good. ये ज़मीं ये आसमां हमारा कल, हमारा आज, हमारा कल, हमारा आज. कार्यक्रम झाल्यानंतर जेवणासाठी गेलो. पावभाजी आणि पुलाव होता. मी पावभाजीच घेतली होती कारण 7:30
वाजले होते त्यावेळेसला. म्हटलं फक्त पावभाजीच खावी आणि घरी येऊन पुन्हा जेवलीसुद्धा होती मी. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे संडेचा, कारण का त्यानंतर मग व्हिडिओ शूट केलं नाही मी. तर संडेला स्पेशल मटण आणलं होतं मी, पण खूप दिवस झाले मटणसुद्धा खाल्लं नव्हतं. बरं नसल्या कारणाने खूप दिवस म्हणजे साधंच जेवण जेवत होतो घरी. तर म्हटलं आज वडे आणि मटण करावं, म्हणून मग वडे आणि मटण केलेलं आहे संडेला. छानपैकी व्यवस्थित धुतलं, छोटे छोटे तुकडे केले त्याचे, कारण ते लोक खूप असे मोठे मोठे कापून देतात मटणाचे तुकडे. त्यामुळे त्यानंतर मग इकडे आता वाटण वगैरे वाटून घेतलं. आणि आता माझा 8वा महिना इथे स्टार्ट झालेला आहे. आणि जेवण बनवायला इतकं मला प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा आता मला पोटाला ते ओटा वगैरे लागतो आणि दम पण लागतो, शिवाय घाम पण येतो. माहितीच असेल की बायकांना की 8वा महिना लागला की काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच होतात. तरी पण म्हटलं की करावं तर लागेलच, कारण दुसरं कोणी आहे नाही घरामध्ये करणारं. त्यामुळे करणं खूप गरजेचंच असतं. तर जाणार होती मम्मीच्या घरी. अक्षय बोलत होता की जा घरी आराम कर मम्मीकडे, पण शेवटी तिची पण धावपळ होते, ती पण कामाला जाते. तर जोपर्यंत मला करता येत आहे तोपर्यंत मी म्हटलं की स्वतःच करेन मी, कारण का आता सेकंड प्रेग्नेन्सी आहे. पहिल्या प्रेग्नेन्सीला आपण जातो माहेरी, पण सेकंड प्रेग्नेन्सी आपल्यालाच करायची असते. तर मग मी म्हटलं त्यांना तरी कशाला आपण उगाचच त्रास द्यायचा, आपल्याने जेवढं होतं आहे तेवढं आपण नक्की करण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे मग मी अजून इथेच आहे. नंतर पण माहिती नाही मी तिकडे जाईन नाही जाईन, सिच्युएशनवरती डिपेंड आहे. देव करो आणि मला देव व्यवस्थित ठेवो, हीच त्यांच्याकडे प्रार्थना आहे स्वामींच्या. त्यानंतर मग मटणाला इथे मी फोडणी वगैरे दिली, गरम मसाला वगैरे टाकला. मी गरम मसाला भरत नाही, कधीतरी लागला तरच आणते, सगळ्या भाजीत टाकत नाही. नॉनव्हेज वगैरे बनवलं तरच ऑलमोस्ट टाकते, कारण माझा हा जो मसाला आहे लाल मसाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला वेगळा मसाला टाकायची गरज लागत नाही. पण मटण वगैरे केलं किंवा नॉनव्हेज कोणतीही केलं गोष्टी तर मग मी आणते तो मसाला आणि टाकते, त्याच्यामुळे थोडी चव छान लागते. त्यामुळे आणि गरमी खूप होत होती, मटण सारखं मला हलवावं लागत होतं आणि ना हाईट कमी असल्या कारणाने मला दिसत नव्हतं, मग वरती असं होऊन बघावं लागत होतं. आणि मग छानपैकी असं मटण वगैरे माझं इथे रेडी झालं होतं. त्यानंतर मग मी वडे करायला घेतले. आणि सगळ्यांची स्टाईल आहे गृहिणींची की मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून पूर्ण ते वाटण काढून आणि मग ते त्याच्यात टाकणं, हे प्रत्येक स्त्री करत असते तिच्या घरामध्ये. सो मी पण तेच करते. त्यानंतर मग वड्याचं पीठ मळायला घेतलं. मी रेडीमेडच पीठ आणते, कारण का मी असं डिसाईड नाही करत की उद्या आपल्याला वडे करायचे तर आपण आज प्रिपरेशन करून ठेवावं त्याचं. मी ऑन द स्पॉट विचार करते आणि घेते, कारण का ते जे पॅकेट आहे वड्यांचं ते घरगुती बनवतात ती लोक. महाराष्ट्र म्हणून आहे एक दुकान आमच्या इथे, तर तिकडे बनवतात ते लोक. तर मी हेच घेऊन येते. हे 50 रुपयाचं आहे. ॲट द टाईम एकदा होतं आमच्या तिघांसाठी तर इनफ होतं, कारण का जास्त त्याच्यामध्ये वडे होत नाहीत. 20-25च्या वरती वडे होतात, पण ते आमच्या तिघांना पुरेसे असतात. मग त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हळद टाकायची असते, मीठ टाकायचं असतं आणि पाणी आणि कांदा किसून टाकायचा असतो. तर कांदा छोटा होता मला किसण्यासाठी, कुठे आता ती किसणी खराब करू, म्हणून मी कट करून त्याच्यामध्ये टाकला, जेणेकरून थोडा फ्लेवर येईल त्याचा. आणि मीठ टाकायचं थोडंसं आणि छानपैकी त्याला एकदम मळून घ्यायचं. तर मी थोडंसं ना तांदळाचं पीठ पण त्याच्यात टाकलेलं आहे, जेणेकरून थोडं पीठ वाढावं आणि जरा वडे अजून थोडे छान लागावेत. ॲक्च्युली ते टाकायचं नसतं, पण मला माझे बाजूवाले म्हटले की टाक, काय नाही होत. तर एकदम थोडंसं, जास्त नाही, तर टाकलं त्याच्यामध्ये आणि छानपैकी असं मळून घेतलं. आणि वडे पण छान होतात. स्टार्टिंगचा 1-2 वडे माझे फुगले नव्हते, कारण का ते मी ना व्यवस्थित थापले नव्हते गेलेले, सॉरी, त्यामुळे. आणि इकडे आता माझं पीठ पण मळून झालं होतं. करायला घेते. मटणाचा गॅस आता जस्ट बंद केलाय मी आणि आता वडे करायला घेते पटापट करता. आता खूप भूक लागली आहे. बाबू म्हणतो लवकर वडे खायला दे मम्मा, स्वतः पटापट बनवते.
त्यानंतर इकडे आता माझे वडे वगैरे लाटून झालेत आणि सगळं झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. जेवणाचा व्हिडिओ नाही बनवला कारण मी विसरूनच गेली होती वडे आणि मटण बघून. सो हा छोटासा व्हिडिओ होता, तो आता मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा, जेणेकरून आमचा वॉच टाईम पण वाढेल आणि पुढे रिकमेंड होईल. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण असं मस्तपैकी बनवत राहा आणि खात राहा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.